मंगळवारी रात्री वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीत अजित पवार अनुपस्थितच होते। मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली। अजित पवार आजारी असल्यामुळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय कारण हे IPSचं जे प्रकरण आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी दर्शवलेली होती आणि खूपच स्तरावर त्याच्याविषयीची चर्चा झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर या बातमीकडे कसं बघावं लागेल? खरं तर आपण बघितलं तर कालची जी नियोजित आमदारांची सगळी बैठक असते त्या बैठकीला सुद्धा अजित पवार पोहोचले नाही। परंतु कॅबिनेट बैठक ती जी दुपारी झाली त्या कॅबिनेट बैठकीला मात्र अजित पवार उपस्थित होते। याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली किंवा आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत अशी जी भूमिका घेतली, त्यामुळे हे आजारपण अजित पवारांना आलेलं नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। कारण यापूर्वी अनेक वेळा अजित पवार यांना असं राजकीय आजारपण आल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यामुळे गेल्या वेळेला नागपूर पहिलं जे अधिवेशन झालं होतं मंत्रिमंडळाचा विस्तार ज्या वेळेला होणार होता त्यावेळेला सुद्धा अजित पवार अधिवेशन सुरू असताना जवळपास 3 दिवस हे अनुपस्थित होते किंवा तब्येतीचं कारण देऊन ते नव्हते उपस्थित अधिवेशनाला सुद्धा। त्यामुळे आत्ताचं अजित पवारांचं आलेलं जे आजारपण आहे हे राजकीय आजारपण आहे की ते खरंच आजारी पडलेलं आहे? कारण अजित पवार हे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते, परंतु त्यानंतर काही तासांनी जी त्यांच्या नियोजित आमदारांची जी नियोजित मंगळवारची बैठक आणि त्यानंतरचं स्नेहभोजन असतं त्याला सुद्धा अजित पवार उपस्थित नव्हते। त्यामुळे एकूणच अजित पवारांचं हे आजारपण हे राजकीय तर नाही ना असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये वर्तवला जातो। नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आपण दादागिरी संदर्भात बोलतोय। करमाळ्याच्या महिला DYSP अंजना कृष्णा यांना दादांनी दम दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि यावरून विरोधकांनी जोरदार रणकंदन केलं। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडूनही नाराजी नोंदवली गेली। सरकारमधील कोणताही नेता असो अधिकाऱ्यांचा सन्मान हा अबाधित राहायलाच हवा असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला। त्याचसोबत त्यांनी IPS कृष्णा यांची पाठराखण देखील केली। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं। कायदेशीर कारवाईमध्ये अडथळा आणायचा उद्देश नव्हता, केवळ परिस्थिती चिघळू नये असा प्रयत्न होता असं दादांनी स्पष्टीकरण दिलं होतं। असं असलं तरी विरोधकांनी मात्र दादांवर जोरदार टीका केलेली आहे। अवैध उत्खनन विरोधात कारवाई करता गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती, मारहाण गावकऱ्यांनी केली होती आणि त्याचा तपास करण्याकरता तिथली परिस्थिती काय आहे हे असं का घडलं हे जाणून घेण्याकरता अंजना कृष्णा तिथे गेलेल्या होत्या। मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल लावला। यावेळी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातलं संभाषण व्हायरल झालं। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं वक्तव्य करून रणशिंग फुंकलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेमध्ये आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्याकरता रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं ते म्हणाले। तुम्ही तयार आहात का अशी विचारणा सुद्धा वनमंत्री गणेश नाईकांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतली असं कळतंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात त्यांनाच आव्हान दिलं जातंय का, त्यांनाच डिवचलं जातंय का गणेश नाईकांकडून असा प्रश्न चर्चेत येतोय। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल।